आता थेट जातोय नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे ज्यांचा मृत्यू झालेला होता त्या कुटुंबियांच्या घरी आता गिरीश महाजन पोहोचले. आपण इथं आलेला आहात, आमच्या दुःखात सुद्धा तुम्ही सहभागी झालेला आहात, त्याच्याबद्दल आम्ही आपल्या आभारी आहोत. आम्हाला आणि तुम्ही आमच्या घरी आलेला आहेत सर. धरणगावचा राहणार आहे मी बरोबर. आपण माझे वडील म्हणजे ते दाढीवाले वाणी हवालदार जे होते कमलेश तिवारी. कमलेश तिवारी हा कमलेश तिवारी ते घर आहे सर आमचं. आम्ही इथं 12 वर्षापासून नाशिकला राहिलो. हा डॉक्टर पोलिंग एजंटचं काम करायचं. डॉक्टर तिवारी हा मुलगा जो गेला माझा हा आपल्या बीजेपीचा कार्यकर्ता होता सर. आपले गुलाबराव सुद्धा सांगतील आपले 12 वर्ष झाली आम्हाला. छोटा मोठा धंदा आहे देवाच्या मूर्त्या तयार करण्याचा. काही घटना घडली, जशी घडली काय घडली आम्हाला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही सर. पण घडून गेली, कोणामुळे घडली ते पण आम्हाला काही म्हणायचं नाही. पण जे काही झालेलं आहे आतोनात दुःख आमच्या सुनबाईचं माझ्या या जातीचं त्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला जर करता आलं तर जरूर करा. हौशीने आम्ही तिचं इस्पॅलियरला ऍडमिशन घेतलं, याच वर्षी घेतलं. आणि आतापर्यंत कसं आहे सर, आपण काय बघतो भविष्याचा प्रश्न आहे. आणि असं आम्हाला महापौर मॅडम यांच्याबरोबर उपमहापौर साहेब पण होते काल. आणि आमच्याकडे मला मॅडम आहेत, आमच्या समाजाचे आहेत सर. या लढाईच्या कार्यकर्ते आहेत आपल्या पण, आणि आमच्यासाठी पण करणारे आहेत. आम्ही असं म्हणत नाही कोणाला, परंतु आम्हाला सगळ्यांबद्दल सहानुभूती आहे, शासनाबद्दल पण सहानुभूती आहे. स्थानिक नगरसेविका आहे, ते आमचे फॅमिली मेंबरच आहे, जवळच घर आहे माझं. तर भाऊ म्हणजे ताई पण आल्या काल, ताईंनी पण सांगितलं. तर तुम्ही इथं आले तर आमची एकच विनंती राहील की MSc झालेले आहे त्या ताई के वाघला प्रोफेसर, तर त्यांना त्यांच्या जॉबसाठी तुमच्या झालं ना तर कुटुंबाचं कल्याण, एवढी विनंती आहे. लहान मुलीसाठी तिचं भविष्यासाठी त्यांचा जॉब तर झालं म्हणजे जबाबदारी घेतली. तुम्ही नाही करणार लग्नाला झालेले आहे. आणि इतकं गांडवायचं की हिचा घटस्फोट झालेला होता, आमच्या पुराचा पण झालेला होता. आणि त्यांचा एक संसार चांगला चालायला सुरुवात झाली. ही मुलगी जन्माला आणि तुमच्या संसाराला कोण लाभ लागली. परमेश्वराने न्याय नाही दिला, परमेश्वरचं कोणी पाहिलं आणि परमेश्वराने न्याय नाही दिला सर. पण शासन न्याय देईल त्याच्यावर विश्वास आहे. काही नाही आम्हाला काही तिला तर काहीच समजत काही नाही. समजत नाही. असं काय का बरं येतात, काय काय सारखे प्रश्न विचारतात, काय उत्तर द्यायचे. अहो एवढी शिकून घे, तिला काय बोलायचं, ती फोटो पाहते तर आम्हाला असं वाटतं काय बोलावं. इतकं वाईट वाटतं सर. पण चला आमच्या जागेत पण भरपूर जातोय, ते पण गेले बिचारे 4 लोक आधीच गेलेले आहेत. आमचा 5वा नंबर आहे. कोणाचं पुढे नुकसान कोणाचं पुढे नुकसान होऊ नये त्यांच्यावर आणि भविष्यात सुद्धा काही कोणाचं नुकसान होऊ नये एवढंच आपलं भावना आहे. आणि आपण काय करता येईल ते करा. तुम्ही आता दिलाय आम्हाला शब्द, आणि सगळ्यात मी धरणगावचा आहे. आई तिथेच नाशिक घरात आडगाव. आमच्याकडे लालकृष्ण आडवाणी धरणगावला आपल्याला
पुष्य जेवलेले होते खुशी एवढी की होती आपली समाज काय सांगताय मावस ते माझ्या वडिलांच्या मावस भावाच्या मुली. आणि मला सर मी नंतर हो 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 ओके ओके पंधराशे साई घरात मला दोन मामाचा मोठा मुलगा आहे, तो लहान होता हा पुण्याला असतो आणि हा माझा भाऊ हा पण पुण्याला असतो तिकडचा धंदा आहे त्यांचा तो देवाचं करून आम्हाला आम्हाला त्याचं फार आश्चर्य वाटतं रात्रंदिवस गणपतीच्या व्यवसायामध्ये असणारे ही सुद्धा गणपतीच्या ज्याला मदत करणारी त्याला पण देवाने आमच्यावर फार मोठं ज्याने आवाज दिला त्या क्षणात जाऊन जायचं काहीच पाहिजे मी तर नाशिकमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना विचारत ते सांगतील तुम्हाला देवाने आवाज या दिला मॅडमांना मी आज पाहतोय तुम्हाला काल पाहतोय खूप काही वाटतं मला मनात खूप आहे पण बोलून काही फायदा नाही फक्त आमचा तुमच्यावर विश्वास आहे आता संपलं का? तो तर मी